आणि शिर्डीमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय। साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणावर मद्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यात। एनडीटीव्ही मराठीने चौकशी केल्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी या बॉटल जमा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। आढावा घेतलाय सुनील दवंगे यांनी। सध्या आपण शिर्डीतील अतिशय पुरातन अशा साईनाथ माध्यमिक विद्यालयात आहोत। या ठिकाणी लहान मुलांपासून ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा वर्ग या ठिकाणी भरतात। अतिशय पुरातन अशी ही शाळा आहे। विद्येचं माहेरघर म्हणून या ठिकाणी बघितलं तर शाळेच्या दक्षिण बाजूला जे आहे ते मुलांचं शौचालय आहे आणि या शौचालयाच्या पाठीमागची जी जर बाजू म्हटली तर या ठिकाणी दारूचा अड्डा होतोय की काय, दारुड्यांचा अड्डा होतोय की काय असं या ठिकाणी म्हणावं लागेल। मद्यप्रेयी जे आहे ते या ठिकाणी येतात, रात्रीच्या वेळेस मद्य पीत असावेत आणि नंतर ज्या बॉटल्स आहेत ते या ठिकाणी सोडून जातात। जेव्हा एनडीटीव्ही मराठीला ही सगळी माहिती मिळाली, खरं तर शाळेतल्या मुलांकडनं ही माहिती सांगण्यात आली आणि त्यानंतर या ठिकाणी झाडाझडती घेतली तर शाळेचे शिक्षक असतील आणि जे शिपाई आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणच्या सर्व ज्या बॉटल्स आहेत त्या जमा केलेल्या आहे। जे एकंदरीत जर म्हटलं तर 100च्या आसपास ह्या बॉटल्स या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणावर दारूच्या बॉटल ज्या आहेत त्या शाळेच्या परिसरात आल्या कशा आणि नेमकं कोण हे या ठिकाणी मद्यप्राशन करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। विद्येचं माहेरघर म्हटलं जातं। मुलं जे आहेत या ठिकाणी शिकण्यासाठी येतात, त्यांच्यावरती नेमकं कसे संस्कार होतात हे देखील अतिशय शोकांतिका बाब आहे ही। कारण की शिर्डीतील साहेबांच्या नगरीतील अतिशय पुरातन अशी ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारूच्या बॉटल मिळून येणं हे देखील एक शंका निर्माण होते की नेमकं हे मद्यप्राशन जे आहे ते कोण करतं किंवा कोण या ठिकाणी ह्या बॉटल्स घेऊन येतं किंवा बाहेरून फेकल्या जातात का, हे सगळे जे विषय आहेत ते महत्त्वाचे आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की जवळपास एक खोकभर जे आहे ह्या दारूच्या बॉटल जे आहे ते या ठिकाणी मिळून आलेले आहे। शाळेचा जो शिपाई आहे त्यांनी या बॉटल ज्या आहे त्या जमा केलेल्या आहे आणि या ठिकाणी त्या बॉटल्स या ठिकाणी मिळून आलेल्या आहे। अत्यंत अशोभनीय बाब जी आहे ती विद्येच्या माहेरघराला या ठिकाणी एनडीटीव्ही मराठीने हा खुलासा केलेला आहे। शाळा प्रशासनाकडनं अद्यापपर्यंत कुठलीही माहिती उपलब्ध झाली नाही। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शॉक बसला की एवढ्या प्रमाणात बॉटल या ठिकाणी कोण पितं, या ठिकाणी कोण मद्यप्राशन करतं असं त्यांचंही म्हणणं आहे। मात्र शाळा बंदिस्त आहे, सर्व बाजूला कंपाऊंड आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या व्यतिरिक्त फारसं कोणी येत नसावं आणि रात्रीच्या वेळेस हा सगळा कारभार या ठिकाणी होत असेल, नेमकं कोण करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या सर्व घटनेची जी आहे पालकाकडनं देखील म्हटलं जातं आहे की या सर्व घटनेची चौकशी झाली पाहिजे। CCTV कॅमेरे जे आहे या ठिकाणी लावण्यात आले, याची सुद्धा पडताळणी झाली पाहिजे की रात्रीच्या वेळेस या ठिकाणी मद्यप्राशन करतो, दिवसा करतं, रात्री करतं, मात्र कोण करतं आणि याचा खुलासा जो आहे तो उलगडा या ठिकाणी झाला पाहिजे असं या सर्व या ठिकाणी एकंदरीत या सर्व परिस्थितीवरून लक्षात येत आहे। सुनील दवंगे, एनडीटीव्ही मराठी।